आज दुर्गाबाईचा डायरेक्ट ब्लास्ट झालेला आहे. दुर्गाबाईला खूप राग आलेला आहे. दुर्गाबाई आज तुम्हाला लय 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 काही बोलणार आहे. काय कमेंट वाचल्या कशामुळे तू मला सांग. आम्ही लाईव्ह गेलो होतो ना रे. मग तिथं काय काय कमेंट आले तुला? ते कोंबडी ते ओम्यान ते माकड तोंडी आई असं बोलत असते का कमेंट? त्यामुळे तुम्ही बोलू शकता नाही परी? बोलू शकतात ना? नाही बोलू शकत? नाही आवडत तुला पण? सगळे कपडे आणून ठेवले, मनीषाने साड्या नेल्या. काय बोलू याच्यावरती मी तुला नाही. आणि त्या दिवसाचा आमच्या वैयक्तिक जीवनाशी काही संबंध नाही आहे. कारण की लग्नाला आता 5 वर्ष झाल्यानंतर आता आम्ही काय अपेक्षा करावं की आता व्हॅलेंटाईन डे मनवावं की नाही. काय म्हणते कोमल? कोमल काहीच नाही म्हणणार कारण की तिची इच्छा असते. बघूया सगळ्या फॅमिलीसोबत जेवायला जाऊया आपण. सगळे जगे आले तर जाऊ जेवायला, नाही तर मग जाऊ देऊ. काय म्हणते कोमल? नमस्कार मित्रमंडळींनो, कसे आहात तुम्ही? आमचा नमस्कार घ्या बरं तुम्ही. कर पिऊ नमस्कार कर. किंवा पै दाखव त्यांना. पै दाखव. हे बघा दिसले की तुम्हाला? पै दिसले का हातामध्ये? दाखव बेटा, दाखव समोर पै दाखव. हा हे पै बघा. हे पै घेऊन दुकानात जायचं आहे. म्हणजे हे पैशाचं एवढं येडं लागलेलं मला समजत नाहीये. येडं कसं काढावं आता हे आमच्या आईनं लावलेलं आहे. आमच्या आईला आता काय बोलावं कायच नाही. आता हे पैसाठी पैशाचं वेळ एवढं लहानपणी नाही पाहिजे लेकरांना, पण आता हे लागलंय. काय करावं आता तुम्ही सांगा. नाही दिलं तरी रडती, खूप रडती म्हणजे. जसं की आता तुम्ही बघू शकता. हे बघा माझ्याकडे तर देणारच नाही. ही काऊ घेऊन गेली, काऊ घेऊन गेली, काऊ घेऊन गेली, काऊ गेली, काऊ घेऊन गेली गाई घेऊन. तर तुम्ही विचार करत असाल की आता तू घरी काय करतोय. म्हणजे तू तर आता ट्रॅव्हलिंगमध्ये पाहिजे होता. तर विषय असा झालेला आहे की तिकडं जायचा प्रोग्राम थोडा कॅन्सल झालेला आहे. तो कशामुळे झाला, काय झाला, मी लवकरच तुम्हाला सांगेन. कोमल ये इकडे. तू अजून घरीच आहेस? काय करू? तू जाणार होतीस ना? कॅन्सल झालंय ते. आणि आम्हाला आता एक व्हिडिओ शूट करायचा आहे लगेच आता. त्यामुळे आता हे सगळे तयारी करून बसलेले. आवरा झोपू घालायला. झोपलं असली तर झोपणार आहे. कधी झोपणार आहे का? हां बघ, मग झोपत असली तिला झोपू घाल. कारण की ते आपल्याला तिकडे व्हिडिओ शूट करू देणार नाही. आज दुर्गाबाईचा डायरेक्ट ब्लास्ट झालेला आहे. दुर्गाबाईला खूप राग आलेला आहे. दुर्गाबाई आज तुम्हाला लय 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 काही बोलणार आहे. काय कमेंट वाचल्या कशामुळे तू मला सांग. आम्ही लाईव्ह गेलो होतो ना रे. मग तिथं काय काय कमेंट आले तुला? ते कोंबडी ते ओम्यान ते माकड तोंडी आई असं बोलत असते का कमेंट मध्ये? काय आपलं बोलायचं म्हणजे बोलायचं. अरे पण मी म्हणतो तुम्ही कमेंट वाचायला गेलेच कशा, लाईव्हला गेलेच कशाला? मी म्हणते काही आमच्या माझं कारण निघलं असं म्हणून आम्ही गेलो नाही ना. नाही तुला माहितच नाही काय झालंय तर. काय झालं? काय झालं? मग तेच तुम्ही स्पष्ट कारण सांगा आणि हे करा. ज्या माणसाला जायचं होतं त्या माणसाला बरं नव्हतं, मग कसं जा? आजीबाई, आजीला काही बोलले का बाई? आजी काही नाही बोलले. कोण लोक? हा काय सोंगे, काय त्याचे सोंगे बावळटेस का? त्याचे कमेंट ते कट करते, आपल्या कमेंट आपल्याला वाचायला ठेवते. किती हुशार कावळा म्हणा. तसं नसतं ग आई. पाय कशी बोलायला मग लागली? तसंच बोलावं लागते. तिला तसंच बोलावं लागते. असं नसतं आई. मागच्या वेळेस बी किती घाणघाण कमेंट आल्या हा आपल्याला. ना अगं, तुम्ही सोशल मीडियावर आजी थांबा एक मिनिट. तुम्ही उठून तिकडे जा. मग काहीतरी बोलायचं असेल तुम्हाला तर. आई तुम्ही सोशल मीडियावर व्हिडिओ बनवता ना, तर तुमचं काम आहे, कळालं का? काय 4 शब्द ऐकून घेणं. कसं ऐकून घ्या? कसं ऐकून घ्या म्हणजे तुम्हाला फेमस व्हायचंय. मग काय माकड तोंड म्हणा का? अरे मला तर लय काही बोलते मोमेंटो. आम्ही सहन करत नाही ना. काय बोला आता याच्यावरती मित्रांनो, बोलाव काय? एवढा सगळा प्रॉब्लेम झाला. मी आज व्हिडिओ टाकला नाही, काल व्हिडिओ टाकला नाही, तुम्ही बघितला असेल. म्हटलं जाऊ दे आजचे दिवस सुट्टी देऊया. मला माहित नव्हतं हे सगळं राड झालं. घरी आल्यावर हे माझे कलकल करायला लागलेत.
आपण 7व्या महिन्यात आपण बाळापाल गेलो ना तेव्हा कमेंट इतक्या भरपूर आल्या, दुर्गाबाई आली का, दुर्गाबाईनं काही आणलं का, दुर्गाबाईनं खारी खोबरं आणलं का. आणलं बाबा सगळं. आम्हाला काय पोरी झाल्या म्हणून आम्ही काय नाराज आहे त्याच्यावर. आम्ही देवाघरचा पानमाळा आहे ते. मग तसंच नाराज आहे म्हणून तुम्ही गेले नाहीत ना. पोरग पाल गेलो, 7व्या महिन्याने गेलो. अरे बाबा ठीक आहे, ज्याच्यासाठी गेलो होतो त्या लोकांना समजून घेतलं ना. मग बाकी लोकांचा काय विषय आहे मग ते. पण जाऊ दे, आता तुम्ही व्हिडिओ बनवताय म्हटलं तर त्यांचं बोलायचं कामच आहे. कसं काय बोलायचं काम. मग माणसात परिणाम येते ना डोक्याला. नाही येत परिणाम. तुम्ही मला येते परिणाम ना. करून घेतला तर परिणाम येतो. हे बघा ही कशी मारते बघा. हे बघ हे बघ मार. जाऊन आईला बोलतो हे काय हा मम्मी वरती गेली म्हणून रडायली पाहिजे. इकडे तिथे. तर आमच्या आईची अशी कंप्लेंट आहे की तुम्ही सगळेजण आईला दुर्गाबाई दुर्गाबाई म्हणतात. म्हणजे तुम्ही जर की ओमला माकड तोंड्या म्हटलं, कोंबडीला म्हटलं कोंबडी वगैरे, कोमल कोंबडी वगैरे ते जमतं. पण आईला आम्ही माकड तोंड्या नका किती असं नका म्हणत जाऊ, कारण की आमच्या आईला खूप वाईट वाटतं. तुमचं ओम दादा आणि कोमलताई आहे सफिशियंट, म्हणजे तेवढं सहन करायला. काय म्हणते कोमल? हा आम्हाला सवय झालेली, दोघांना नवरा बायकोला सवय झालेली आहे, त्यामुळे आम्हाला काही वाटत नाही त्या गोष्टीचं. त्यामुळे तुम्ही बोलू शकता. नाही परी बोलू शकतात ना? नाही बोलू शकत? नाही आवडत तुला? पण सगळे कपडे आणून ठेवले, मनीषाने साड्या नेल्या. काय बोलू याच्यावरती मी? तुला नाही आवडत पप्पाला ओमेटोमे म्हटल्यावर? मम्मीला कोंबडी म्हटलं तर आवडत नाही तुला? का ग? पप्पाचं नावच आहे ओमेटोमे. आपल्याला चांगलं तोंड दिलं देवानं, मग चांगले 2 शब्द बोलायचे. मग सगळे सारखे नसतात ना. तुम्ही पण चांगले शब्द बोला ना. तुम्ही आता कसे बोलताय? तुमच्यापासून आम्ही हुशार झालो ना. बाप्पा बघा मित्रांनो, कमेंट केली म्हणून आम्ही बोलतो. कळालं का मित्रांनो तुम्हाला? तुमच्यामुळे आम्ही हुशार झालो असं आईचं म्हणणं आहे. तर याच्या उपर मी काहीच नाही बोलू शकत. काय नको. आमच्या आजीबाईचं तर काहीच मिळालं नाहीये. काय मागं काही कारण असं म्हणून माणूस जात नाही ना. काय करा बरं आजी असं का असलं की सांगा बरं. कळालं का? आज कोमल फायनली केस बांधले, पण कोमल धुवायच्या पहिले बांधायचे नव्हते ते. धुवायच्या पहिले बांधू नकोस, उद्या धुवून घेऊ. आता ही पिऊ आली. पिऊ एकदा हाय कर. बेटा ते चॉकलेट आणलं ना तुला खायला. चॉकलेट पप्पा कशी करते? करा एकदा करा. करा कसं करते बरी? हा कर तू. चल टिटे इकडं. हे चॉकलेट घे तर तुला. हा बघा शिदी आहे का चॉकलेट म्हणलंय का? हा तर यांचा बघा असा विषय आहे. आणि खरं कारण तेच आहे की विजूभाऊला मुलगा झालेला आहे, त्याचं नाव ठेवणार होते ते, आणि त्यामुळं मी नाही गेलो. मला वाईट वाटतंय त्या गोष्टीचं, खूप वाईट वाटतंय. काय नाव ठेवलंय बाई? शिवांश ठेवलं का? शिवांश नाव ठेवलेलं आहे. आणि हे मी आपल्या व्हिडिओमधून जाहीर करतोय. विजूभाऊचं नाव, मुलाचं नाव जे आहे शिवांश ठेवलेलं आहे. ऍक्च्युअल मध्ये व्हिडिओमध्ये मी शिवांश, देवांश आणि विराज हे 3 नाव घेतले होते. थांब ना, असं पप्पा बोलत असले बरोबर बोलायचं की तुला. मग तूच व्हिडिओ बनव. धर घे बनव व्हिडिओ. द्या म्हणती मोबाईल. झपतो का तुला? हा झेपतं म्हणते, झेपतं. हा तर तेच कारण आहे. थांब ना. विजूभाऊ आणि राधिका वहिनी यांना मुलगा झालाय आणि मला खूप मनातून वाईट वाटलेलं आहे. म्हणून त्यांच्या कोणत्याही चांगल्या कार्यक्रमाला मी जाणार नाही. आणि हा आणि तुम्हाला सांगू का की हे सगळे म्हणजे हे जर का तुम्हाला माझ्या तोंडातून ऐकायचंच असेल की हे कारण आहे म्हणून ओमदादा गेला नाही, तर तसंच समजा तेच कारण आहे म्हणून मी गेलो नाही. कळालं कोमल? हा परी मोबाईल दाबू नकोस. तर एकंदरीमध्ये असा विषय आहे. बाकी मी आता माझे काही रिझन सांगणार नाहीये, कारण की ते व्हॅलिड राहणारच नाहीये. तुम्ही सगळेजण जे ऐकायचं होतं ते तुम्हाला आतापर्यंत ऐकलेले. आणि आमच्या आईला खूप राग आलेला आहे. खूप म्हणजे खूप एकदम हायपर झालेली आहे तुमच्या कमेंट्स बघून. पण ठीक आहे आई, तुला माहिती का तुझं की या कमेंटवर चिडली ना ते अजून कमेंट्स करणार सगळेजण. तू चालणार का? डोळ्याने कमेंट पाहिली बरं का? म्हण बेटा तत्ता म्हण तत्त्या. तिकडे कार्यक्रम चालू होता, मी सगळं पाहिलं. रोहिणीचा फोन घेतला होता. काय बोला आता याच्यावरती सांगा.
माझा टिट्ट्या माझ्या मनीषा टिट्ट्या वहिनी नाही आल्या, मनीषा वहिनी नाही आल्या, कमेंटा करा. मग आले कोणी आल्या मनीषा वहिनी. काय चांगला धरला पार मनीषा वहिनीनं व्हिडिओ काढाले. खरं म्हटलं तुम्हाला या गोष्टीचं वाईट नाही वाटायला पाहिजे, कारण की तुम्हाला म्हणजे रिअल फॅक्ट सांगतोय मी. तुम्ही आज सोशल मीडियावर व्हिडिओ बनवताना एवढे सगळे, तर तुम्हाला या गोष्टीने फरकच नाही पडले पाहिजे. माझं म्हणणं काय आहे, काहीतरी माणसाच्या माग काम असतील किंवा काही. ठीक आहे ना, ते सांगितले तर कळन ना. मग तुम्ही अशी कमेंट नाही करायला पाहिजे ना. काय नाही करायला पाहिजे. कशाला माकड तोंडी, नामकण, ढमकण, कोंबडी, टोमॅन वमॅन असं कशाला बोलत. चांगलं तोंड दिलं ना. तसंच असतं बोलून. असं बोलायला नाही पाहिजे ना. माणसाला धक्का बसते ना. आता आईला धक्का बसलेला आहे आमच्या, मग चांगला धक्का मागच्या बसला. वेळेस बी किती कमेंट घाण केल्या. काय म्हणला ते बीजी भाऊ मागच्या वेळेस. काय म्हणलं आता कोणाला चांगलं वाटलं म्हणे आणि कोणाला नाराज आहे म्हणे मुलगा झाला म्हणून. आम्हाला मुली म्हणून आम्ही नाराज झालो का नाही. थांब परी परी थांब ना, मम्मी आई बोलायला लागली ना. आम्हाला वाटतं सगळ्याचं चांगलं व्हावं नंतर आमचं चांगलं व्हावं. नाही, मला वाटतं सगळ्यांचं चांगलं व्हा, पण सुरुवात माझ्यापासून व्हा. हा. असं नाही तू खोटा बोलायला. काय म्हणते कोमल, देव सगळ्यांचं भलं करो, पण सुरुवात माझ्यापासून करो. नाही. आणि आई हीच नियत प्रत्येक माणसाची असते, कळालं तुला. आपलीच नाही, तू म्हणतो नाही नाही म्हणू नको तू, पण ही नियत सगळ्यांचीच असते. मी जे आहे ते तोंडावर बोलतो, स्पष्ट बोलतो. आणि म्हणून काही लोकांना त्याचं वाईट वाटतं, पण जे आहे ते आहे आणि जसं बोलणार तसंच बोलणार. जर कधी तुम्हाला तेच ऐकायचं होतं तर ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. बाकी विजी भाऊला, आत्याला, आमच्या राधिका वहिनीला यांना मी काहीच नाही बोलणार. त्यांना जे बोललं लाईव्ह मध्ये त्यांनी काही लाईव्ह बघितलेली नाहीये, त्यामुळे मी त्यावर काही भाष्य करणार नाहीये. ही आई आणि कोमल मला आत्ता सांगू लागली होती किती कमेंट्स घाण आल्या. म्हटलं आज तर व्हिडिओ टाकला नाही, पण कमेंट्स कसं काय घाण आल्या. नंतर कळालं विजी भाऊचा लाईव्ह होता आणि त्या लाईव्ह मध्ये एवढ्या सगळ्या कमेंट आल्यात. आणि ठीक आहे ना, विजी भाऊ आपले रिलेटिव्ह आहे. थांब ना परी, एक मिनिट थांब ना परी. कितीच बडबड करते का तू. आता मान्य आहे विजू भाऊचा लाईव्ह आहे. परी ठेव लवकर. आता विजू भाऊचं लाईव्ह आहे म्हटलं तर विजू आमचे रिलेटिव्ह आहे, तर त्यामुळं त्याच्या ह्याच्यामध्ये आपल्या कमेंट्स येणं साहजिक आहे आणि स्वाभाविक आहे. ते आम्ही पण ऍक्सेप्ट करायला पाहिजे त्या गोष्टी, कारण की आमचं कमेंट सेक्शन देखील त्याच गोष्टींनी सगळं भरलेलं असतं. आता प्रत्येक कमेंट जी आहे ती मी हसण्यावर घेत असतो आणि तुमची मानसिकता किंवा तुमची विचार करण्याची शक्ती किती मोठी आहे यावर मला खूप हसू येतं की बाबा बाप रे बाप, म्हणजे तुम्ही एवढा विचार करू शकता काही गोष्टीचा. एका ताईनं तर काय केलं माहिती का, पूर्ण बिग बॉसचं विवरण केलं की दुर्गाबाई घरातली बिग बॉस आहे, ओमदादा रितेश देशमुख सारखा आहे, कोमल अशी खेळाडू आहे की तिच्या घरात काहीच योगदान नाही, रोहिणी चतुर आहे, चांगली खेळतीये, रामभाऊ भांडखोर खेळाडू आहे, आजीबाईचं काहीतरी सांगितलं होतं. नंतर मनीषाताई वाईल्ड कार्ड एंट्री, कधी मध्ये येणारी, भांडण करणारी, आणि हे छोटे मोठे आमचे पिल्ले ते आमचे नातेवाईक जे आमच्या भेटायला येतात, असं काहीतरी खूप मोठी कमेंट केली. ती मी लावतो इथं, तुम्ही बघा, वाचा ती कमेंट. तर ताईचं असं म्हणणं होतं. अरे नाही, खूप वेळ, ओरडू नका. तर एकंदरीमध्ये ह्या अशा कमेंट्स येत राहतात आणि त्या कमेंट्सला आम्ही सामोरे जातो. काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही तेव्हा आम्हाला बोलू शकता. परी नाही म्हटलं ना, मग काय झालं विषय. दुर्गा म्हणून बरं ठीक आहे. चला मित्रांनो, तुमच्याकडून मी आईला सॉरी म्हणतो. परी कितीच नॉईज करायला लागली, कितीच आगाऊपणा करायला लागली तू. तर पिऊ पेक्षा लहान झालीस. नुसतं यांचा आरडाओरडा घरात, नुसता आरडाओरडा. पाय टिट्ट्याचं तर काहीच मिळेल नाही. हा, तर असा एकंदरीत विषय आहे. बाकी दुसरं आमचं काही म्हणणं नाहीये, पण दुसऱ्यांच्या व्हिडिओ, तुमचा संबंध आमच्यासोबत आहे तर आमच्या व्हिडिओत येऊन बोला, दुसऱ्यांच्या व्हिडिओत बोलू नका, त्याचा आम्हाला त्रास होतोय. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना, कसे आहात तुम्ही, मजेतच असाल. तर आता व्हिडिओ अपलोड करायचा होता मला,
पण आमची लाईट गेली. आता इन्व्हर्टरवर आहे पण ते नेटचा थोडा प्रॉब्लेमच आहे. तर चला 2 मिनटं व्हिडिओ घेऊया. तर आजच्या तरी व्हिडिओला तुम्ही अपेक्षा आहे कमेंट वाईटच करणार, मला फुल गॅरंटी आहे. आणि मी त्या कमेंट्स पॉझिटिव्हली घेतो, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. करा, तुम्हाला जे करायचं असेल ते तुम्ही करू शकता, कारण की तुमचं एक मत असतं आणि ते तुम्ही मांडू शकता. बरोबर आहे की नाही? आमच्या आईचं एवढं मनावर घेऊ नका. आमची आई जे काही बोलली असेल ती रागाच्या भरात बोललेली आहे, त्यामुळे तिच्यावर काही विश्वास ठेवू नका. तुमच्या ओमदादावरच विश्वास ठेवा. तुमचा ओमदादा तुमच्यासोबत नेहमी राहणार आहे, हमेशा राहणार आहे. फक्त काही गोष्टी ओमदादाच्या समजून घ्या, अशीच अपेक्षा करतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. इकडे आमची आजी नमस्कार करणार आहे का तुम्ही? हां. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. बरं आहे का आजी? बरे. आता ताई आणि मला वाटते आत्या इकडे यायच्या मार्गावर आहे. काही मला काही अंदाज नाही अजून. येणार आहे कोमल? काय विषय? राम भाऊच्या मुलीच्या बड्डेला आय थिंक येणार आहे की नाही मला अजून कन्फर्म नाही आहे. काय माहीत आता, कारण की शिवरात्र पण आलेली, महाशिवरात्री. आणि महाशिवरात्रीची आता आईच्या चॅनलवर मला एक रेसिपी पण शूट करायची आहे, कारण की आजची 13 तारीख आहे. 14 आणि 15 हे 2च दिवस आहेत. आता म्हणजे 14 तारखेला व्हिडिओ गेलाच पाहिजे. काय म्हणते कोमल? हां. आणि उद्या व्हॅलेंटाईन डे आहे. आणि त्या दिवसाचा आमच्या वैयक्तिक जीवनाशी काही संबंध नाही आहे, कारण की लग्नाला आता 5 वर्ष झाल्यानंतर आता आम्ही काय अपेक्षा करावं की आता व्हॅलेंटाईन डे मनवावं की नाही? काय म्हणते कोमल? कोमल काहीच नाही म्हणणार, कारण तिची इच्छा असते. बघूया, सगळ्या फॅमिलीसोबत जेवायला जाऊया आपण. सगळे जरी आले तर जाऊ जेवायला, नाही तर मग जाऊ देऊ. काय म्हणते कोमल? उद्या चालत जेवायला मग सगळ्यांनी? टिट्ट्याच्या बड्डेमुळे जाऊ म्हणा जेवायला, कारण की टिट्ट्याच्या बड्डेच्या दिवशी येतोय महाशिवरात्री येते, म्हणून आदल्या दिवशी जाऊया जेवायला, नाही का आजी? तुम्ही असं जेवायला? आजी येईन बरं का. आजच्या व्हिडिओ तुम्ही नोट करून ठेवा. आजी येतो म्हणते. आता उद्या काय होते बघू. आता चला, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. परत एकदा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. आपल्या ऋतूला एकदा शुभेच्छा द्या वाढदिवसाच्या. सोबतच सगळ्यांना महाशिवरात्रीच्या ॲडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा. काळजी घ्या स्वतःची. आणि हे सगळं चालूच राहणार आहे. विजू भाऊचं, मनीषाताईचं सगळं काही चालूच राहणार आहे. त्यामुळे ह्याच्यावर जास्त गुंतून जाऊ नका. जे असतं त्याला बोलून पटकन दिवशी मागं सारून चालायचं पुढे, आणि तीच गोष्ट मेन असते. त्यामुळे मी काही जास्त बोलणार नाही. चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटेल तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. आणि परत सगळ्यांना बाय बाय.